हॅलो ऑल अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम टू दिस क्लास. आज आपण माझ्या म्हणजे मानसी बरोबर आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे द हाऊस बिल्डर हा वाचूया. फारच छान कहाणी आहे एक, जिला वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. चला वाचूया द हाऊस बिल्डर. कहाणी वाचायच्या आधी तुम्हाला ह्याचा जो अर्थ आहे तो कळला पाहिजे. द हाऊस बिल्डरचा अर्थ काय असतं? हाऊस म्हणजे काय असतं? घर. आणि बिल्डर म्हणजे जो बनवणारा असतो. द हाऊस बिल्डर म्हणजे घर बनवणारा. तर घर बनवणाऱ्याला आपण काय म्हणतो? गवंडी हे म्हणतो ना. आणि इंग्लिशमध्ये त्याच्याकरता शब्द आहे मेसन, MESON, मेसन हा शब्द असतो. तर अशाच एका हाऊस बिल्डरची कहाणी आहे ही. ते वाचण्याच्या पूर्वी आपण वॉर्मिंग अप आपली जी एक्सरसाइज आहे ती बघूया. सर्वात आधी चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी. या आपल्या सर्व पाठांच्या आधी आपण अशी चिटचॅट करतो आणि ते फार जरुरी असतं करणं, कारण की आपल्याला त्याच्याशी पाठात काय येणार आहे त्याचा एक जो आहे मजकूर कळतो. मेक ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग. पहा आता ह्याच्यात जे आहे काही प्रश्न दिले आहेत त्यांना आपण डिस्कस करूया, त्यांना पाहू की काय आहे त्यांचा अर्थ. व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन? निवृत्ती फ्रॉम ऑक्युपेशन म्हणजे काय? आपली नोकरी किंवा जेही काही तुमचं जॉब असेल तर आपल्या जॉब पासून आपल्या ऑक्युपेशन पासून निवृत्ती ह्याचा अर्थ काय असतो? तर व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन? रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन मीन्स टू लीव्ह सम जॉब ऑर वर्क दॅट यू डू. म्हणजे सोडायचं ते काम, नोकरी असे किंवा तुमचं आपलं स्वतःचं बिझनेस आहे ते सोडायचं. त्याला म्हणतात रिटायरमेंट, स्वतःहून घेतलेलं. वेन डू पीपल रिटायर? लोक रिटायर केव्हा होतात? लोक निवृत्त केव्हा होतात? तर अमूमन जे आहे लोक 60च्या एज मध्ये रिटायर होतात. तर वेन डू पीपल रिटायर? पीपल रिटायर ऍट द एज ऑफ 60. ठीक आहे. फॉर व्हॉट रिझन्स डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन? असे कोणते कारण आहे ज्याच्या कारणाने लोकांना निवृत्ती घ्यावी लागते आपल्या कामांपासून? ते काय कारण आहेत? तर सर्वात पहिलं कारण जसं आता आपण डिस्कस केला, एज असते त्यांची. आणि दुसरं कारण हेल्थ इश्यूज असू शकतात, की सपोज त्यांची एज नाही पण झालीये पण तरी त्यांची तब्येत ठीक नाही राहते, तर म्हणून ते रिटायरमेंट घेऊन घेतात. किंवा काही लोक असेही असतात जे ज्यांनी खूप पैसा रुपया कमावून घेतला आहे आणि ज्यांनी खूप काम करून घेतलं आहे, तर त्यांना असं वाटतं की आता आपल्याला काम नाही करायचं, पण काम सोडलं. ते आपले खुशी खुशी शांत सुखाय काम सोडतात. तर ह्याचा आन्सर मग कसं सांगायचं? फॉर व्हॉट रिझन्स डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन? People have to retire from their occupation due to many reasons like their old age or due to their own wish, म्हणजे की आपल्या स्वतःच्या त्यांच्या इच्छेच्या कारणाने, or due to their bad health. तर अशा प्रकारचे तुम्ही काही पण रिझन्स देऊ शकता. हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाइम आफ्टर रिटायरमेंट? लोक जे आहे आपला वेळ जो आहे तो रिटायरमेंट नंतर, नोकरीतनं निवृत्ती घेतल्यानंतर कसं काढतात? तर ह्याचं काय उत्तर होईल? लोक कसे काढतात वेळ? एक तर आपल्या घर परिवार बरोबर राहून, है ना, त्यांचे जितके सगळे आहेत लोक सगळ्यांबरोबर राहून, जसे की आजी आजोबा बनून जातात त्या एज पर्यंत, तर आपल्या नाती पोत्यांमध्ये ते लोक खुश राहतात. किंवा ते लोक आपली कोणची हॉबी असते जी जुनी तिला परत जिवंत करतात, ते करू लागतात. कोणी गायची हॉबी आहे कुणाला, तर ते गाणं म्हणतात. किंवा कुणाला चित्रकारीची आहे हॉबी, तर ते तसं करतात. तर हे सगळे काम. किंवा कुणाला सोशल जे आहे वर्किंग आवडते, तर ते सोशल वर्किंगचं काम करतात. तर अशा प्रकारे पीपल आपला टाइम स्पेंड करतात. तर आन्सर कसा लिहायला? पीपल स्पेंड देअर टाइम आफ्टर रिटायरमेंट बाय डुईंग देअर वर्क, लाईक डुईंग देअर वर्क ऑफ हॉबी, म्हणजे त्यांचं जे हॉबीचं वर्क आहे ते करून करतात. बाय स्पेंडिंग देअर टाइम विथ देअर फॅमिली, त्यांच्या फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करतात. तर अशा प्रकारे विविध आन्सर्स तुम्ही लिहू शकता. ह्याच्यानंतर हे बघा, डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्व्हॉल्ड इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. हे पाहिजेत जे आहे कन्स्ट्रक्शन म्हणजे जे घर एक बनवलं जातं त्याच्याशी संबंधित काही वाक्य इकडे बी मध्ये दिले आहेत आणि इकडे प्रोफेशनल दिले आहेत. ते लोक जे हे काम करतात, तर आपल्याला काय करायचंय? मॅच करायचंय. कोण कोणतं काम करतं, कोणता हा प्रोफेशनल आहे, व्यवसाय जो हा व्यवसाय करतो, कोणता व्यावसायिक आहे. जसं सगळ्यात पहिले आहे आर्किटेक्ट. ह्याला काय म्हणतात? आर्किटेक्ट. तर त्याचं काय काम असतं बरं? त्याचं काम असतं प्लॅन्स अँड डिझाईन स्ट्रक्चर. जो स्ट्रक्चर असतो त्याला प्लॅन करणं, की घर कसं बनेल, काय बनेल, त्याची पूर्ण डिझायनिंग करणं, हे कुणाचं काम आहे? आर्किटेक्टचं काम आहे. घर किंवा बिल्डिंग किंवा काही पण जेही काही आपण जे आहे बनवतोय. मग आहे इंजिनियर. इंजिनियरचं काय काम असतं? एन्श्योर्स स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. तर तो हे पाहतो
की जेही काही बनतंय, घर, शाळा, बिल्डिंग, मॉल, काही पण जे काही बनतं, ते इंजिनियर लोक हे बघतात की ती जी बिल्डिंग आहे, ती जी जागा आहे, ती खूप स्ट्रॉंग बने, म्हणजे की त्याच्यात काहीच अशी गोष्ट न राहो की ती काही दिवसांमध्ये पडू जाईल आणि स्टेबल राहील. तर हे काम इंजिनियरचं असतं. मग आलं बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. एक कॉन्ट्रॅक्टर पण असतो, तर त्याचं काय काम आहे? बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे सुपरवायझेस कन्स्ट्रक्शन एम्प्लॉईज, वर्कर्स, प्रोफेशनल्स एक्सेट्रा. तर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर जो असतो, तो त्या साईट वरती जे लोक काम करतात त्यांना तो अपॉइंट करतो, त्यांना ठेवतो तो की कोण कोण इथे काम करेल, जे मजदूर लोक आहेत किंवा आणि आणि जितकेही आहे. आणि अशाच प्रकारे सगळं पाहतो की नीटचे जे काम आहे ते चाललं आहे की नाही. आता हे सगळं काम बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर करतो. मग आला कार्पेंटर. कार्पेंटरचं काय काम असतं? कार्पेंटर मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोर्स, विंडोज एटसेट्रा. तर जितकंही लाकडी काम असतं, लाकडी काम दारांशी किंवा खिडक्यांशी आणि जितकंही रिलेटेड लाकडी काम असतं ते सगळं कार्पेंटर करतो. मग येतो मेसन, ज्याच्यावरती ही कहाणी आधारित आहे. तर मेसन काय करतो? मेसन करतो बिल्ड्स वॉल्स, रूफ एटसेट्रा अँड प्लास्टर्स. तर तो जे आहे घराच्या भिंत्या आणि जे आहे रूफ म्हणजे काय, छत, आणि हे सगळ्याला बनवतो, म्हणजे की जे हे ठेवून पत्थर वगैरे ठेवून बनवतो नीट प्रकारे आणि त्याला प्लास्टर करतो. हे काम मेसनचं असतं. टायलर, टायलर काय करतो? ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ होम. नाही, टायलर डज द फ्लोरिंग. टायलर काय करतो? फ्लोरिंगचं काम करतो, म्हणजे घरात जे मार्बल वगैरे लागायचं आहे, टायलिंग करायची, तिथे जे टाईल्स लावायचे आहेत, हे सगळे काम टायलर करतो. आणि शेवटला आहे इंटिरियर डेकोरेटर. तर त्याचं काय काम असतं? ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ होम. घराच्या आतला कसं सुंदर बनवायचं, हे काम असतं एका इंटिरियर डेकोरेटरचं. तर अशा प्रकारे इथे 7 प्रोफेशनल दिले आहेत, जे की घर बांधण्याशी संबंधित जितकेही कामं असतात ते वेगवेगळे बघतात. आता बघा, हा तुमचा ग्रामर रिलेटेड एक पोर्शन आहे. अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इनटू युनिट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन. एक शब्द जो आहे त्याला आपण तुकडे करू शकतो. कसं? युनिट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन, की आपण त्याचं उच्चारण कसं करतोय त्या हिशोबे आपण त्याचे तुकडे करतो. ईच हॅव्हिंग वन वॉवेल साऊंड, आणि प्रत्येकामध्ये एक वॉवेल साऊंड असते. विथ और विदाउट कन्सोनंट साऊंड अराउंड इट. त्याच्या बरोबर कन्सोनंट असू शकतं किंवा नसूही शकतं. तर म्हणजे समजा वॉवेल्स कोणते असतात हे तुम्हाला माहितीये. 5 असतात वॉवेल. ए, ई, आय, ओ, यू. ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल्स असतात. आणि कन्सोनंट्स त्यांना सोडून जितकेही जे लेटर्स असतात ते कन्सोनंट्स असतात. तर म्हणतात की ह्याच्यामध्ये जे आहे वर्ड कॅन बी ब्रोकन, एका शब्दाचे तुकडे केले जाऊ शकतात त्याच्या प्रोनाउन्सिएशनच्या, त्याच्या उच्चारणच्या हिशोबाने, आणि हॅव्हिंग वन वॉवेल साऊंड. आणि जे तुकडे होतील त्याच्यामध्ये एक वॉवेल साऊंड येईल. ए, ई, आय, ओ, यू मधनं काही ना काही एक राहिले. विथ और विदाउट कन्सोनंट, आणि त्याच्यात कन्सोनंट असूही शकतं आणि नसूही शकतं. इच सच युनिट इज कॉल्ड अ सिलेबल. तर अशा प्रत्येक युनिटला, एक एक युनिटला सिलेबल म्हणतात. काय म्हणतात? सिलेबल. फॉर एक्झाम्पल, टू, गॉट, विल, सी एटसेट्रा. हे शब्द जे आहेत, टू, गॉट, विल, सी, हॅव जस्ट वन सिलेबल. त्याच्यामध्ये एकच सिलेबल आहे, ह्याचे तुकडे नाही होऊ शकत. आणि ह्याच्या सगळ्यांमध्ये तुम्ही बघताय की ह्याच्या सगळ्यांमध्ये काय आहे? ह्याच्या सगळ्यांमध्ये वॉवेल्स आहेत. फादर, मेसन, बिल्डर हॅव 2 सिलेबल्स. तर ह्याला आपण 2 तुकड्यांमध्ये केलंय म्हणून हे 2 सिलेबल्स आहे. फा मध्ये आणि डर मध्ये दोघांमध्ये एक एक आपला वॉवेल आहे. मे, सन असं 2 वॉवेल्स आहेत त्याच्यामध्ये, आणि दोघांचे 2 तुकडे झाले. बिल्डर, तर हे आई आहे, इकडे ई आहे, तर हे हॅव 2 सिलेबल्स, असं यांच्यामध्ये 2 सिलेबल्स आहेत. मग बघा, इंजिनियर, इन, जिन, इयर. तर ह्याच्यामध्ये 1, 2, 3, इकडे ई आहे, इकडे आय आहे, इकडे परतचे ई आहे. अशाच प्रकारे कार, पेंटर हे 3 सिलेबल्स वाले शब्द आहेत. आणि कन्स्ट्रक्शन एटसेट्रा हॅव 3 सिलेबल्स. तर हे जे शब्द पाहिले आपण ह्याच्यामध्ये 3 सिलेबल्स आहेत. राईट डाऊन नेम्स ऑफ एनी 5 ऑफ युअर क्लासमेट्स अँड ब्रेक देम अप इनटू सिलेबल्स. आता अशाच प्रकारे तुम्ही आपल्या मित्रांचे नाव लिहा आणि त्याला सिलेबल्स मध्ये ब्रेक करून बघा की काय होतं, आणि नंबर ऑफ सिलेबल्स किती येतात हेही बघा. A syllable is a single unbroken sound of a spoken or written word. Syllable काय असतं? सिंगल म्हणजे की एक वर्ड असतो. अनब्रोकन साऊंड ऑफ अ स्पोकन और रिटन वर्ड. अनब्रोकन म्हणजे की ज्याला तोडू नाही शकत असा साऊंड असतो, असा कुठला बोललेला किंवा लिहिलेला शब्दाचा. सिलेबल युजली कंटेन अ वॉवेल. तर ह्याच्यामध्ये जे आहे एक वॉवेल असतो अँड अकंपनिंग कन्सोनंट्स, आणि त्याच्यामध्ये कन्सोनंट्स जे आहे ते असतात बरोबर.
समटाइम्स सिलेबल्स आर रेफर टू एज द बीट्स ऑफ स्पोकन लँग्वेज. तर ह्याला सिलेबलला जे आहे बीट्स ऑफ स्पोकन लँग्वेज असंही म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण सिलेबल्सच्या बाबतीत फार महत्वाचा शिकलो आहे. आता आहे हा चॅप्टर द हाऊस बिल्डर. हाऊस बिल्डर हा जो लेसन आहे आपण आपल्या पुढच्या जे आहे सेशन मध्ये वाचूया. आता आपण सिलेबस वगैरे खूप महत्वाचं वाचलो आहे त्याच्या संबंधित काही एक्सरसाइज करूया. तर तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मधून हा फर्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे मी. फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. इथे काही शब्द दिले आहे आणि त्याचे नाउन फॉर्म्स जे आहे ते आपल्याला स्टोरी मधनं शोधायचे आहेत. तर आपण जसं स्टोरी वाचू हे सगळे शब्द ह्याच्यामध्ये आलेले आहेत. हा शब्द आहे डेडिकेट. तर डेडिकेटचं नाउन फॉर्म काय होईल? डेडिकेशन. असंच मेजरचं मेजरमेंट. डेडिकेट आणि मेजर हे सगळे तुम्हाला अर्थ तर माहितीच असतील. म्हणजे आपण कोणतं काम फुल डेडिकेटेडली करतो, अगदी पूर्ण मनाने करतो, तर त्याला डेडिकेट म्हणतात. मेजर म्हणजे काही वस्तू मापणं. तर मेजर आणि मेजरमेंट. डिसाइड म्हणजे निर्णय घेणं आणि डिसिजन म्हणजे आपला जो निर्णय आहे. तर हे सगळे याच्यात जास्त तर जितके शब्द आहेत हे कसले आहेत? ऍबस्ट्रॅक्ट नाउनचे आहेत बरं का. ऍबस्ट्रॅक्ट नाउनचे उदाहरण आहे ते. परफेक्ट, परफेक्शन. परफेक्ट कशाला म्हणतात? जे एकदम सही असो, एकदम जे व्यवस्थित असो त्याला परफेक्ट म्हणतात. त्याचा होईल परफेक्शन. ओन, ओनरशिप. ओन म्हणजे काय? काही वस्तू आपली असणं. ठीक आहे ना. आय ओन अ हाऊस म्हणजे की मला एक घर आहे. तर ओनरशिप, ओनरशिप काय असतं की आपण ज्या वस्तूची मालिका होती त्या ओनरशिप असते ती. गिव्ह, गिफ्ट. गिव्ह म्हणजे देणं आणि गिफ्ट म्हणजे तुम्हाला माहिती काय असतं? गिफ्ट म्हणजे आपण जो उपहार देतो त्याला गिफ्ट म्हणतो. अशाच प्रकारे रिस्पॉन्सिबल, उत्तरदायी आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व. आणि परसिस्ट, परसिस्टन्स म्हणजे एकासारखं जे काम करत राहतं त्याला परसिस्टन्स. तर अशा प्रकारे आपण पाहिले यांचे नाउन फॉर्म्स या शब्दांचे. आणि हे जितकेही शब्द आहे सगळे स्टोरीमध्ये आलेले आहेत. आता बघा, रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अलाउड अँड फिल देम इन द प्रॉपर कॉलम्स. इथे हे सगळे शब्द खूप सारे लिहिलेले आहेत. आपल्याला हे शब्द सगळे वाचायचे आहेत. आता आपण नाही वाचत आहे. जेव्हा हे माझं होऊन जाईल मग तुम्ही परत याला पॉज करून सगळे शब्द वाचाले. तर हे सगळे शब्द वाचा. फ्रॉम द स्टोरी अलाउड जोराने वाचायचे आहेत. अँड फिल देम इन द प्रॉपर कॉलम्स. मग त्याला व्यवस्थित जिथे ते जायचे तिथे आपल्याला करायचं. स्टोरी, वर्क, परफेक्शन, आर्किटेक्ट, लिव्ह, बिल्डिंग. तर असे खूप सारे शब्द आहेत. तर चला, इन द प्रॉपर कॉलम्स. तर हे काय सिलेबल्स जे आपण आता वाचलं होतं त्याच्याशी संबंधित आहे. 1 सिलेबिक, 2 सिलेबिक, 3 सिलेबिक आणि मोर देन 3 सिलेबिक. तर असे कोणते शब्द आहेत? 1 सिलेबिक बघा, वर्क, लीव, फुल, डोर, वे, ग्रेट, अवेल, बोर्ड. आता तुम्हाला इथे हे जरूर वाटत असेल की ह्याच्यात तर 2 वॉवेल्स दिसतात ते जसं की ह्याच्यात आहे. डोर मध्ये पण 2 दिसतात ते ग्रेट आणि बोर्ड. तर पण ह्याला आपण जेव्हा बोलतो, पहा बोलतो कसं वर्क, तर ह्याला आपण 2 नाही करू शकत. वर आणि क असं नाही करू शकत कारण की क मध्ये सिलेबल नाही येईल. अशाच प्रकारे लिव्ह, फुल हे सगळे शब्द जितकेही आपण बोलतोय उच्चारण जे करतोय ह्याच्यामध्ये ते 2 तुकडे नाही होऊ शकत. तर म्हणून हे 1 सिलेबिक आहे. मग बघा 2 सिलेबिक, स्टोरी, मॅनी, कंप्लीट, रेडी, हॅपी. मी जे बोलते त्याच्यावरती लक्ष द्या मी कसं बोलते. हॅपी, बिल्डिंग, एक्सलेंट, एक्सलेंट, ओनरशिप, आर्किटेक्ट. अशा प्रकारे जिथे मी थांबते तिथे एक जो आहे तो काय होतो, तिथे एक ब्रेक होतोय. परत बघा 3 सिलेबिक शब्द बघा आता. परफेक्शन. प्रत्येकामध्ये एक एक आपलं काय आहे, एक एक आपला वॉवेल आहे. परफेक्शन. क्वालिटी, क्वालिटी. मेजरमेंट, मेजरमेंट. मॅटर नाही, त्याचं मॅटेरियल. मेजरमेंट, मॅटेरियल. कंप्लीट आणि डॉक्युमेंट्स. तर अशा प्रकारे 3 सिलेबिक झाले. तर 3 तुकडे होतील. आणि मग मोर देन 3 सिलेबिक, 3 सिलेबिक पेक्षा जास्त काय होईल?
responsibility. असंच sufficiently अशाच प्रकारे subsequently. तर हे 3 पेक्षा जास्त सिलेबिक आहे. तर आज आपण मेनली जी वस्तू शिकलो आहे सिलेबल्स शिकलो आहे. सिलेबल्सच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न येतात की ह्याच्यामध्ये सिलेबल्स ओळखा, किती सिलेबल्स आहे. तर ते तुम्हाला म्हणून ओळखणं जरुरी आहे. तर हा जो पार्ट आता आज आपण शिकलोय हा फार जरुरी आहे, महत्वाचा आहे. याला तुम्ही परत व्हिडिओ बघा आणि जो आपण जेव्हा बघितलं होतं सुरुवातीचं आपलं तर तेव्हा चिटचॅट वाला पार्ट मध्ये परत बघा की कसं त्याला करायचं. आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.